विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गिरगाव चौपाटी येथे कुणाचं स्मारक आहे? अशोक चक्र कुणाला प्रदान करण्यात आले? तुम्हाला माहिती आहे का की कसाब या आतंकवाद्याला जिवंत कुणी पकडले? तर ते आहेत आपले शहीद तुकाराम गोपाल ओंबळे यांनी आपल्या ड्युटीचं कर्तव्य निभावताना जवळपास 23 गोळ्या खाऊन सुद्धा त्यांनी कसाब या आतंकवाद्याला पकडले. त्यांचं शौर्य हे खरोखर नमन करण्यासारखं आहे. तेच खरे आपले देशभक्त आहेत, रक्षक आहेत आणि खरे हिरो आहेत. त्यांना आज आपण नमन करून आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया. बघा, 5वी स्कॉलरशिप मराठीमधील घटक 4 शब्द संपत्तीवरील प्रभुत्व समानार्थी शब्द हा 16वा पाठ आता आपल्याला शिकायचा आहे. सुरुवातीला आपण सगळे समानार्थी जे शब्द आहेत ते सगळे समानार्थी शब्द आपण वाचून घेऊया. सगळेजण व्यवस्थित समानार्थी शब्द ऐका. समानार्थी शब्द वर्णानुक्रमे दिली आहेत. आता हे कसे दिलेले आहेत रे? वर्णक्रमानुसार. आता आपला स्क्रीनवर असं जर वाचत गेलो तर खूप कागद मागं पुढं सरकवावा लागतो. त्यामुळे मी स्क्रीनवर आडव्या पद्धतीनं वाचन करणार आहे. चला पहा बरं. अभिनेता यालाच दुसरं नाव काय? नट. इशारा म्हणजे सूचना किंवा खून. खग म्हणजे पक्षी, विहग, अंडज आणि द्विज असं म्हणलं जाते बरं का. पुन्हा अपराध म्हणजे गुन्हा. इंद्र याला सुरेंद्र, देवेंद्र असं नाव आहे. खडक म्हणजे तलवार. अग्नी, आग, अनल, पावक, वन्नी, विस्तव एवढे नाव आहेत बरं का. त्याच्यानंतर उणीव, कमतरता, न्यून, न्यूनता. पुन्हा उपवन म्हणजे बगीचा, बाग, उद्यान, वाटिका. खेडे म्हणजे गाव किंवा ग्राम. खंत, खेद किंवा दुःख. अत्याचार म्हणजे अन्याय किंवा जुलूम. ख्याती म्हणजे प्रसिद्धी, कीर्ती. अचल म्हणजे काय? स्थिर, शांत, पर्वत. त्याला सुद्धा अचलच म्हणतात बरं का. उदर म्हणजे पोट. गवई म्हणजे गायक. अपाय म्हणजे त्रास किंवा इजा. उदास, खिन्न किंवा दुःखी. ग्रंथ म्हणजे पुस्तक. समजायले मुलांनो? बघा, अपाय झालं का? अपाय हा. खाली अमृत, अमृतलाच पियुष, सुधा, संजीवनी असं म्हणलं जाते. उत्कर्ष म्हणजे भरभराट. गनीम म्हणजे शत्रू किंवा अरी. अवचित म्हणजे एकदम, अचानक. उपद्रव म्हणजे त्रास किंवा छळ. गणपती हे तुमच्या आवडीचं आहे. गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीसुत, प्रथमेश, गणनायक, गणराज, आमेय, गजवदन, गौरीनंदन, विघ्नहर्ता इतके नाव आहेत. पुढं अवर्षण म्हणजे दुष्काळ. दुष्काळ म्हणजे काय? पाऊस न पडणे. ऊर्जा म्हणजे शक्ती. अविरत म्हणजे सतत, अखंड. एकजूट म्हणजे एकी, ऐक्य, एकता. अनर्थ म्हणजे काय? अरिष्ट, संकट. ऐश्वर्य, पोट ठेव कोणतं चाललंय बघ. ऐश्वर्य म्हणजे काय? श्रीमंती, वैभव. अरण्य म्हणजे रान, वन, कानन, विपिन, जंगल. औक्षण म्हणजे ओवाळणे. गरुड ला खगेंद्र. द्विराज, द्विजराज. वनतेन, वनतेय असंही म्हणतात. पुढं कष्ट म्हणजे श्रम, मेहनत. गृहिणी म्हणजे घरधनिनी, घरधनीन. पुढं अहंकार म्हणजे गर्व, घमेंड. करमणूक म्हणजे मनोरंजन. गाणे म्हणजे गीत. आई म्हणजे माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्री. कट म्हणजे कारस्थान. गाय म्हणजे धेनू, गोमाता. कटी म्हणजे कंबर. गोष्ट म्हणजे कथा, कहाणी. आरसा म्हणजे दर्पण. कठोर म्हणजे निर्दय, निष्ठुर. त्याच्यानंतर काय? गोष्ट म्हणजे कथा, कहाणी. गौरव म्हणजे सत्कार. आकाश म्हणजे गगन, नभ. अंबर, व्योम, खग, आभाळ. पुढं कमळ म्हणजे काय रे? पंकज,
अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी, कनक म्हणजे सोने, कांचन, हेम, सुवर्ण, गौरव म्हणजे सत्कार, गंध म्हणजे वास, परिमळ, घर म्हणजे सदन, गृह, निवास, भवन आणि गेह, आलय, निकेतन. इतके नाव आहेत बरं का. हे पाठ करा सगळे. इकडं आयुष्य म्हणजे काय रे? आयुष्य म्हणजे जीवन. पुढं आनंद. आनंद म्हणजे काय रे? हे तर फार सोपं आहे बघा. आनंद म्हणजे हर्ष. मोद, तोष, अमोद. कपाळ म्हणजे ललाट, भाल, मस्तक. घोडा म्हणजे काय रे? हय, अश्व, तुरग, वारू. आश्चर्य, नवल, अचंबा. काठ म्हणजे काय रे? तीर, किनारा, तट. त्याच्यानंतर काय रे? चेहरा. तोंड, मुख, वदन, आनन. आता इकडलं वाचून घेऊ पुन्हा. आज्ञा म्हणजे आदेश, हुकूम. आपत्ती म्हणजे संकट. आसन म्हणजे बैठक. आस म्हणजे इच्छा, मनीषा. आसक्ती म्हणजे लोभ, हव्यास. अंग म्हणजे शरीर, तनू, काया आणि देह. हे सगळ्यालाच अंग असं म्हणतात. अंगार म्हणजे निखारा. अंत म्हणजे शेवट, अखेर. अंतरिक्ष म्हणजे अवकाश. इहलोक म्हणजे मृत्यूलोक. त्याच्यानंतर पुढचं काय रे? कान म्हणजे कर्ण, श्रवण, श्रोत. कावळा म्हणजे काक, एकाक्ष, वायस. काष्ठ म्हणजे लाकूड. किल्ला, गड, तट, दुर्ग. किमया म्हणजे जादू, चमत्कार. कुटी म्हणजे झोपडी. कृपण म्हणजे कंजूस, चिकू. कृश म्हणजे हाडकुळा. खडग म्हणजे खूप मोठा दगड, पाषाण. खटाटोप प्रयत्न, मेहनत, धडपड. इकडं घोडा, हय, अश्व, तुरग आणि वारू. एवढे नाव आहेत बरं का घोड्याला. पुढं चेहरा, तोंड, मुख, वदन, आनन म्हणजे चेहरा बरं का. चौफेर, चहूकडे, सर्वत्र आणि भवताली म्हणजे चौफेरच. चंद्र, रजनीनाथ, शशांक, शशी, सोम, निशानाथ, इंदू, सुधांशू, सुधाकर. एवढे नावं चंद्राचे आहेत. पाठ करा. चांदणे म्हणजे कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका. छडा म्हणजे शोध, तपास. छंद म्हणजे नाद, आवड. छिद्र म्हणजे भोक. जरा म्हणजे म्हातारपण. पहा पुढं. पुढं बघा. जयघोष म्हणजे जय जयकार. जिन्नस म्हणजे पदार्थ. जिव्हाळा, माया, प्रेम, ममता. जीर्ण म्हणजे जुने. ज्येष्ठ म्हणजे मोठा, वरिष्ठ. झाड म्हणजे वृक्ष, तरु, पादम, द्रुम. एवढे नाव आहेत बरं का रे. झुंबड म्हणजे गर्दी, रीग, थवा. झुंज म्हणजे लढा, संग्राम, संघर्ष. झेंडा म्हणजे ध्वज, निशान, पताका. झोका म्हणजे हिंदोळा. टंचाई म्हणजे कमतरता. ठसा म्हणजे खून. ठग म्हणजे लुटारू. ठक म्हणजे लवाड. ठेकेदार. ठेकेदार म्हणजेच काय रे? कंत्राटदार किंवा मक्तेदार. पुढं डोके म्हणजे मस्तक, शीर, माथा. डोंगर म्हणजे पर्वत, नग, शैल, अचल. ह्या सगळ्यांचाच अर्थ डोंगर. डोळे म्हणजे चक्षु, अक्ष, नयन, नेत्र, लोचन. तुमचे लोचन कुठे आहेत? बघा तुमचे लोचन कुठे आहेत. इकडे तिकडे बघू नका. अरे पुस्तकात लक्ष द्या. ढग म्हणजे मेघ, जलद, अभ्र, अंबुद, पयोद. अरे आकाशात किती पयोद आलेत. म्हणजेच काय? ढग. ढीग म्हणजे रास. तलाव म्हणजे कासार, सारस, तटाक, तळे. तरुण म्हणजे जवान, युवक. तारे म्हणजे तारका, चांदण्या, नक्षत्रे. तारू म्हणजे झांज किंवा गलबत. तिमीर म्हणजे अंधार, काळोख. त्याच्यानंतर काय रे? तृषा म्हणजे तहान, लालसा. तृण म्हणजे काय? गवत. तुरुंग म्हणजे कारागृह, कैदखाना.
किंवा बंदीखाना. थंड म्हणजे शीत, गार, शीतल. थवा म्हणजे समुदाय, घोळका, गट, चमू किंवा जमाव. दंत म्हणजे दात. दंडवत म्हणजे नमस्कार. दास म्हणजे चाकर किंवा नौकर. दारा म्हणजे बायको, पत्नी. दानव म्हणजे राक्षस, दैत्य, असुर. दागिना म्हणजे अलंकार, भूषण. दिन म्हणजे दिवस, वासर, दीन. आता हे बघा, हे दिन इतलं ते दिन. पहिल्या वेलांटीचा दिन म्हणजे दिवस आणि दुसऱ्या वेलांटीचा दिन म्हणजे काय, गरीब. दुजा म्हणजे दुसरा. दुनिया म्हणजे जग. दुर्दशा म्हणजे काय, दुरावस्था किंवा दुस्थिती. दुर्धर म्हणजे कठीण, गहन. देव म्हणजे सूर, ईश्वर, ईश, परमेश. दैन्य म्हणजे दारिद्र्य. धरती म्हणजे काय रे, धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही, भूमी, क्षोणी, धरित्री, अवनी, रसा. एवढे नावं धरतीचे बरं का रे. धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही, भूमी, क्षोणी, धरित्री, अवनी, रसा. हे लक्षात ठेवा बरं का मुलांनो. पुढं धवल म्हणजे काय रे, पांढरे, शुभ्र. धनुष्य म्हणजे चाप, कोदंड, धनु, तीर, कमठा असंही म्हणतात. पुढं धन म्हणजे पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त, संपदा, त्यालाच म्हणते धन. पुढं नगर म्हणजे शहर, पूर, पुरी. नजराना म्हणजे भेट, उपहार. नवनीत म्हणजे लोणी. नदी, सरिता, तटिनी, जीवनदायिनी. नृप राजा, भूप, भूपती, भूपाळी, नरेश, महिपती. भूपाळ बरं का, भूपाळी म्हणलो मी. नाथ म्हणजे धनी, स्वामी. नारळ म्हणजे काय, श्रीफळ, नारिकेल. निर्जन म्हणजे ओसाड. निर्झर म्हणजे झरा. निर्मळ म्हणजे स्वच्छ. नीच म्हणजे तुच्छ, अधम, चांडाळ. नेता म्हणजे नायक, पुढारी. नौदल म्हणजे आरमार. पशु म्हणजे प्राणी, जनावर, श्वापद. पती म्हणजे नवरा, भ्रतार. पर्वत म्हणजे काय, नग, अद्री, गिरी, अचल आणि शैल. पुढं परिमल म्हणजे काय रे, सुवास, सुगंध. पाणी, जल, पय, उदक, वारी, नीर, सलील आणि जीवन. पारंगत म्हणजे निपुण, तरबेज. हे समजायला किती सोपे सोपे आहेत. हे बघा बरं, आता तिसरा आणि शेवटचा कॉलम फार म्हणजे फार सोपा आहे बरं का रे. काय दिलं आता, पान. पान म्हणजेच काय रे, पर्ण, पत्र, पल्लव. पोपट म्हणजे काय, राघू, राभा, शुक, कीर. पंक म्हणजे चिखल. पंक्ती म्हणजे रांग, ओळ, पंगत. पंडित म्हणजे काय, शास्त्री, विद्वान. त्याच्यानंतर पुढचं असं का, हां, शास्त्री, विद्वान आणि बुद्धिमान. पुढं प्रकाश म्हणजे उजेड. प्रजा म्हणजे लोक, रयत, जनता. प्रपंच म्हणजेच काय रे, संसार. प्रतीक म्हणजेच काय रे, चिन्ह, खून. पुढं प्रताप म्हणजेच काय रे, पराक्रम, शौर्य. प्राचीन म्हणजे पूर्वीचा, पुरातन, जुनाट. प्रातःकाळ म्हणजे सकाळ, उषा, पहाट. पुन्हा प्रेम म्हणजे माया, लोभ, स्नेह. फूल म्हणजे पुष्प, सुमन, कुसुम आणि सुम. बहर म्हणजे हंगाम, सुगी. बक म्हणजे बगळा. बाप म्हणजे वडील, पिता, जनक, जन्मदाता किंवा तात असं म्हणतात. पुढं बांधेसूद म्हणजेच काय रे, रेखीव, सुडोल. बेढब म्हणजे बेडौल. बैल म्हणजे ऋषभ, पोळ, खोंड असं सुद्धा म्हणतात. बंधन म्हणजे काय रे, निर्बंध. मर्यादा. बंधू म्हणजे भाऊ, भ्राता. ब्रीद
म्हणजे काय बाणा प्रतिज्ञा, भगिनी म्हणजे बहीण, भरवसा म्हणजे विश्वास खात्री, भार म्हणजे ओझे, भान म्हणजे शुद्ध जागृती, भाऊबंद म्हणजे नातेवाईक आप्त सगळे सोयरे, भुंगा म्हणजे भ्रमर भृग अली मिलिंद, भू म्हणजे जमीन धरा भूमी धरिणी आणि धरित्री, भेद म्हणजे फरक भिन्नता, भेकड म्हणजे भित्रा भ्याड भिरू, महिमा म्हणजे थोरवी मोठेपणा, महात्म्य मनसुबा म्हणजे बेत किंवा विचार. समजलं? बघा, मकरंद म्हणजे मध, मलूल म्हणजे निस्तेज, मंदिर म्हणजे देऊळ देवालय, मयूर म्हणजे मोर, मत्सर म्हणजे द्वेष असूया, मार्ग म्हणजे काय रस्ता वाट पथ सडक, मानव म्हणजे मनुष्य माणूस नर मनुज, मासा म्हणजे मीन किंवा मत्स्य, मित्र हे तर लईच आवडीच आलं की रे, मित्र म्हणजे दोस्त सवंगडी साथीदार सोबती स्नेही, मुलामा म्हणजे लेप, मुलगा म्हणजे सूत किंवा पुत्र तनय नंदन लेख आत्मज असं म्हणतात. पुढं मुलगी, मुलगीला काय म्हणतात रे? तनया दुहिता कन्या तनुजा लेख सुता पुत्री आत्मज. आता मुलगाला लेख आणि मुलगीला ही लेख बरोबर आहे, हे लक्षात घ्या. मुलगीला लेख म्हणतात आणि मुलगाला लेख असं नाही तर ल्योक असं म्हणतात बरं का. अलग लक्षात, थोडंसं हे लक्षात घ्या. पुढं मूषक म्हणजेच काय रे? उंदीर. मेष म्हणजे मेंढा, मोहिनी म्हणजे भुरळ, मौज म्हणजे मजा किंवा गंमत, मंगल म्हणजे पवित्र, याचक म्हणजे भिकारी, यातना म्हणजे दुःख किंवा वेदना, यान म्हणजे अंतराळ वाहन, युवती म्हणजे तरुणी, रात्र म्हणजे रजनी यामिनी निशा रात, वृक्ष म्हणजे कोरडे निरस, रोष म्हणजे राग, रंक म्हणजे गरीब, लढा म्हणजे लढाई संघर्ष, लाज म्हणजे काय रे? शरम भीड, लाडका म्हणजे आवडता, लावण्य म्हणजे सौंदर्य, वर म्हणजे नवरा पती भ्रतार, वंदन म्हणजे काय? नमस्कार प्रणाम नमन अभिवादन आणि प्रणिपात, वर्षा म्हणजे पाऊस पावसाळा, वचक म्हणजे धाक किंवा दरारा, वत्स म्हणजे वासरू किंवा बालक. पुढं काय रे? आता हे स्वच्छ, त्याच्या अगोदर इकडे एक कॉलम राहिला आहे, हे पण व्हायचा राहिला आहे. वारा वायू, वारालाच काय म्हणतात? वायू, वात, अनिल, मरुत, पवन आणि समीर ह्याला म्हणतात वारा. वासना म्हणजे इच्छा, वाली म्हणजे रक्षण करता कैवारी, वायदा म्हणजे काय रे? करार, विलंब म्हणजे उशीर, विमल म्हणजे निष्कलंक निर्मळ, विवंचना म्हणजे काळजी चिंता, विद्रूप म्हणजे कुरूप, विनय म्हणजे काय रे? नम्रता, विस्तृत म्हणजे विशाल विस्तीर्ण, विस्मय म्हणजे आश्चर्य नवल, विलग म्हणजे सुटे अलग, विषण्ण म्हणजे खिन्न किंवा कष्टी, वीज म्हणजे काय रे? चपला चंचला तडिता बिजली सौदामिनी, विद्युत विद्युल्लता म्हणजे वीज, वेश म्हणजे पोशाख, व्यथा म्हणजे दुःख, व्रण म्हणजे खून किंवा क्षत, व्याकुळ म्हणजे दुःखी कासावीस, शव म्हणजे प्रेत, शक्ती म्हणजे बळ जोर ताकद सामर्थ्य ऊर्जा, शर म्हणजे बाण तीर सायक, शत्रू म्हणजे अरी रिपू वैरी, शेज म्हणजे बिछाना अंथरूण शय्या, शिकारी म्हणजे काय रे? पुस्तकात बघ पुस्तकात बघ, पारधी, शिक्षक म्हणजे गुरुजी गुरु मास्तर, शीघ्र म्हणजे जलद, शीन म्हणजे थकवा, शिकस्त म्हणजे पराकाष्ठा, सज्जन म्हणजे संत, समाधान
म्हणजे आनंद, संतोष. समुद्र म्हणजे काय रे? सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी, ह्या सगळ्याला नाव समुद्र. समय म्हणजे वेळ. साप म्हणजे सर्प, भुजंग, अही. संहार म्हणजे नाश, विनाश, सर्वनाश आणि विध्वंस. हे बघा रे, आता शेवटचा कॉलम राहिला आहे, ते समजून घ्या बरं. आता काय दिलंय? स्वच्छ म्हणजेच काय रे? नीटनेटका, निर्मळ, साफ. स्तुती म्हणजे प्रशंसा, कौतुक. साधू म्हणजे संन्यासी. साथ म्हणजे काय रे? सोबती, संगत. सुगम म्हणजे काय? सुलभ, सोपा, सुकर. सुरेल म्हणजे सुश्राव्य. सुंदर, सुरेख, छान, देखणे. सीमा म्हणजे वेस, मर्यादा, शिव. सेवक म्हणजे दास किंवा नौकर. सैन्य म्हणजे फौज, दल. संघ म्हणजे काय? गट, चमू, समूह. संशोधक म्हणजे काय? शास्त्रज्ञ. संदेश म्हणजे निरोप. संकल्प म्हणजे बेत, मनसुबा. स्वामी म्हणजे धनी, मालक. स्वेद म्हणजे घाम, घर्म. सूर्य म्हणजे रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, दीनमणी, सविता, वासरमणी, मार्तंड, मित्र. संग्राम म्हणजे युद्ध, समर, संगर, लढाई. संशय म्हणजे शंका. सिंह म्हणजे वनराज, केसरी, मृगेंद्र, ह्याला सुद्धा सिंह म्हणतात. स्त्री, महिला, वनिता, नारी, ललना, कामिनी, ह्या सगळ्यांची नावं स्त्री आहेत. हताश म्हणजे निराश. हरिण म्हणजे मृग, सारंग, कुरंग. हत्ती म्हणजे गज, कुंजर. हात म्हणजे कर, हस्त. पाणी, भुजा, बाहू. हिम म्हणजे बर्फ. हिम्मत म्हणजे धैर्य, धाडस. हुशार म्हणजे चतुर, चाणाक्ष. होडी म्हणजे नाव, नौका, तर. क्षत म्हणजे काय रे? जखम, व्रण, इजा. क्षमा म्हणजे माफी. क्षय म्हणजे झीज, रास. क्षीण म्हणजे अशक्त. क्षीर म्हणजे दूध. क्षुधा म्हणजे भूक. क्षेम म्हणजे कल्याण, हित, कुशल. आणि शेवटचा शब्द क्षोभ म्हणजे क्रोध. जेवढं तुम्ही वाचन जास्त करताल मुलांनो, तेवढं तुम्हाला पटपट येईल बरं का. चला आता पाहूया स्वाध्याय. समानार्थी शब्द. बघा, नमुना प्रश्न. बघा, नंबर 1, ठळक अक्षरातील शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता काय म्हणले? ठळक अक्षरातील. ठळक अक्षर कोणते गौरव? ठळक अक्षरातील शब्दाचा समानार्थी शब्द निवडून, म्हणजे ह्याचा समानार्थी शब्द निवडायचा आहे पर्यायातून, त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले पुन्हा. मग आता गौरव. गौरव म्हणजे काय रे? नमस्कार म्हणजे नमस्कार. चमत्कार म्हणजे जादू. साक्षात्कार म्हणजे स्वतःला कळणं. आणि गौरव म्हणजे सत्कार. म्हणून हे किती सोपे आहेत रे प्रश्न. बापरे, 10 सेकंदच लागायलेत. गणिताला आपल्याला एक एक प्रश्न सोडवायचं म्हणजे एका गणिताला 1.5 मिनिट 1 मिनिट लागते आणि 10 सेकंदातच पाहिले. किती सोपं आहे. म्हणजे इथं जर तुम्हाला कमी वेळ लागला रे, तर गणितामध्ये तुम्हाला इथला कमी वेळ तिकडं तुम्हाला वापरात येऊ शकतो मुलांनो. त्याच्यामुळे सोपे सोपे प्रश्न फटाफट सोडवायचे. पुढं अजून एक पुढचा प्रश्न. ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता काय म्हणले? ठळक अक्षरातील शब्द म्हणजे प्रजा. या शब्दाला समानार्थी नसलेला. आता नसलेला हे शब्द शोधायचा. शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं. प्रजा. लोकाला प्रजाच म्हणतात. रयतेलाही प्रजाच म्हणतात. नियत म्हणजे मनसुबा किंवा मनातला विचार म्हणजे नियत आहे. जनता म्हणजे प्रजाचे, म्हणून प्रजाचे उत्तर पर्याय नंबर 3. हे किती सोपेत रे. चला बरं आता सरावासाठीचे प्रश्न पाहू. बघा बरं, प्रश्न पहिला. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा काय म्हणले? पुढील ठळक अक्षरातील, हे ठळक अक्षर एवढे आहेत, आणि या ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे ह्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे. हे चला रे मुलांनो, बघू बरं आपण आता फटाफट उत्तर बघू. बघा,
पहिला आहे कुमुद. मग आता काय येईल? कुमुद. कुमुद म्हणजेच काय रे? फूल. मग आता कुमुद म्हणजे जर फूल असेल तर अरे पहिलाच पर्याय फूल आहे. दुसरा आनंद म्हणजे कुमुद नाही होत, खेद म्हणजे कुमुद नाही, पर्ण म्हणजे पान होते. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 1. हे बघा रे 10 सेकंदातच व्हायले की नाही. दुसरं युद्ध. युद्ध म्हणजे विध्वंस नाही, सारंग नाही, तर काय? संगर म्हणजे युद्ध. शौर्य म्हणजे काय? ही एक विशेषण आहे, बरोबर आहे, ते नाही येणार. चला आता तिसरं म्हणजे पहिल्याचं फूल, दुसऱ्याचं संगर आणि आता तिसरं हुकूम. हुकूम म्हणजे जुलूम नाही होणार, हुकूम म्हणजे आज्ञा. आता आज्ञा सापडल्यावर पुढे सल्ला नाही होणार, आशीर्वाद नाही होणार. पुढचं वर्तमान. वर्तमान म्हणजे काय? सध्याचा काळ. झनी नाही होत, लवकर नाही होत, सकाळ नाही होत, तर हाल हवाल. वर्तमान म्हणजे हाल हवाल, हे लक्षात घ्या. पुढं कारागृह म्हणजे काय रे? तुरुंग. मग आता कैदी नाही होत, कुटी नाही होत, अरे इथं तर तुरुंगच आलं. मृत्यूलोक नाही होत. चला पुढचं 6वं उत्साह. उत्साह म्हणजे काय रे? हुरूप. अरे पहिल्यांदाच आलं बघा, हुरूप. तरबेज नाही येणार, उदार नाही येणार, प्रसिद्धी नाही येणार. पुढं पीळ. पीळ म्हणजेच काय रे? तर असं पिळणे, बरोबर आहे का नाही? चक्र नाही येणार, मजबूत नाही, नुकसान नाही, तर काय? मुरड, हे करेक्ट आहे. 8वं निरोप. निरोप म्हणजे काय रे? म्हणजे एखादं माहिती देणे, बरोबर आहे. हे काल मला तुझा निरोप मिळाला म्हणजेच काय? माहिती मिळाली. म्हणजेच काय? निर्देश नाही, संदेश. हां, मेसेज बघा, संदेश. निकाल नाही, विचार नाही, तर संदेश. विचार. आता विचार म्हणजेच काय आहे? तर मनामध्ये आलेली गोष्ट, बरोबर आहे. मग विवेक होऊ शकते, पण नशीब. विचार म्हणजे नशीब नाही, विचार म्हणजे व्रत नाही, विचार म्हणजे विश्वास नाही, तर विचार म्हणजे विवेक. झरा म्हणजेच काय रे? पाठ. नदी. नदी होईल का रे? नाही, नदी तर वेगळी, वाहती. झरा म्हणजे तिथून पाणी जिथून उगम होतं ते. मग काय? निर्झर. झरा म्हणजे निर्झर, हे करेक्ट आहे. ओढा म्हणजे वाहणार, हे पण नाही. हे समजला? हे पहिला प्रश्न समजला? किती सोपा होता. चला बरं आता पाहूया दुसरा प्रश्न. फार सोपे प्रश्न आहेत, धडाधड बघूया आपण उत्तर आता, पण सगळे तुम्हाला समजायला पाहिजे. हां, काय म्हणले प्रश्न दुसरा? पुढील ठळक अक्षरांतील प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता जे समानार्थी नाही आहे त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं बरं का रे. नंबर 1 सूर्य. आता हे ठळक अक्षरातील शब्द आहे आणि समानार्थी नसलेला. आता ह्याचे सूर्याशी समानार्थी नसलेले शब्द शोधायचे. प्रश्न समजला का? हां, मग आता त्याचं समानार्थी नसलेले शब्द. मग सूर्याला काय काय म्हणतात? सूर्याला सविता म्हणतात, बरोबर आहे. सूर्याला मित्र म्हणतात, हे पण बरोबर आहे. सूर्याला आदित्य म्हणतात, पण सूर्याला केसरी म्हणतात का? नाही. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचं. साप. सापाला काय म्हणतात रे? व्याळ म्हणतात बरं का. सापाला अहिही म्हणतात. पुन्हा त्याच्यानंतर सापाला आरी म्हणत नाहीत, सापाला भुजंग म्हणतात. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढं बाण. मग आरी कशाला म्हणतात? शत्रू, बरोबर आहे. आणि केसरी कशाला म्हणतात रे? मृगेंद्र म्हणजे सिंहाला म्हणतात, हे बरोबर आहे की नाही. चला पुढचं बाण. मग आता बाण. आता बाणाला काय काय म्हणतात? शर, बरोबर आहे. शर म्हणजेच काय रे? बाण. धनुष्य. धनुष्याला बाण म्हणत नाही, म्हणून धनुष्य वेगळं, बाण वेगळं. तीर म्हणजे बाण, सायक म्हणजे सुद्धा बाण. हे चला पुढचं. अनिल. अनिल म्हणजेच काय रे? समीर, बरोबर आहे. हवा. त्याच्यानंतर काय आहे? अनल नाहीत. मरुत, वात हे अनिलचेच समानार्थी आहेत. अनल हे वेगळं आहे. मग अनल कशाला म्हणते? तर अग्नीला. लक्षात ठेवा बरं का मुलांनो, ह्याच्यावरही प्रश्न येतात कधी कधी. चला आता पर्वत. आता पर्वताला नावं काय काय आहेत रे? पर्वताला टेकडी. पर्वताला टेकडी म्हणत नाहीत.
नाही, करेक्ट आहे. पर्वताला अद्री म्हणतात, पर्वताला नग म्हणतात, पर्वताला शैल म्हणतात, पण टेकडी म्हणत नाही. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढं संपदा. मग संपदाला काय म्हणायचं? धन, करेक्ट आहे. द्रव्य, आता द्रव पदार्थाला द्रवच म्हणतील, चुकलं. म्हणून संपदाला द्रव म्हणत नाहीत, संपदाला वित्त म्हणतात, संपदाला संपत्ती म्हणतात. प्रजा, आता प्रजेला जनता म्हणतात, रयत म्हणतात, लोक म्हणतात, पण गर्दी म्हणत नाहीत. चला, अवनी. अवनी म्हणजेच काय रे? अवनी म्हणजेच हा 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 अवनी म्हणजेच काय? पटकन सांगा. अवनी म्हणजे धरत्री. मग धरतीलाच काय म्हणतात रे? मही म्हणतात. त्याच्यानंतर क्षोणी सुद्धा म्हणतात, रसा सुद्धा म्हणतात, पण रसना म्हणत नाही. आलं का लक्षात? हा, चला पुढचं. एक किल्ला. किल्ला म्हणजे काय? गड. मग किल्लालाच काय म्हणायचं? तट. हे पण बरोबर आहे. गड, हे पण बरोबर आहे. कडा येणार नाही, किल्ल्याला कडा म्हणत नाहीत. कडा म्हणजे काय रे? एकदम उंच भाग असलेला, बरोबर आहे. आणि खाली खोल. दुर्ग म्हणजे किल्ला, करेक्ट आहे. चला पुढचं, शेवटचं उपवन. उपवनला काय म्हणायचं? उपवन म्हणजेच काय रे? वाटिका, उद्यान, बगीचा. पण वन म्हणजे जंगल, बरोबर आहे. म्हणून उपवन आहे, हे वन नाही आहे. म्हणून 10व्याचे उत्तर पर्याय 1. किती सोपे होते. उपवन म्हणजे काय? छोटं वन, बरोबर आहे. हा, चला पुढचा प्रश्न 3. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा, असं सांगितलंय. मग आता इथं काय आहे? पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या, म्हणजे प्रश्न दिलाय आणि भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं. हा, आता बघा बरं, म्हणजे बघायचं आता 3 समानार्थी शब्द आहेत आणि वेगवेगळा आहे. पहिलं काय दिलंय? ललित. मग आता ललित म्हणजेच काय? मनोहर. ललित म्हणजेच काय? मनोहर. मनोहर म्हणजेच काय? कनक येणार नाही. मनोहर म्हणजे सुरेख, मनोहर, ललित हे बरोबर आहेत, पण कनक म्हणजेच काय रे? सोने, हे येणार नाही. चला पुढचं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचं, कुशल. कुशल म्हणजेच काय रे? तेज, तरबेज असं पण होऊ शकते. किंवा काय सगळं ठीकठाक आहे ना, कुशला मंगल आहे ना. कुशल म्हणजे क्षेम, एकदम बरोबर आहे. कुशल, क्षेम बरोबर आहे. कल्याण, हे पण बरोबर आहे. कुशल, क्षेम, कल्याण. हेम नाही येणार. हेम म्हणजे काय येईल? हेम म्हणजे हा, अर्थच निघत नाही. चला पुढचं. पुढचं बघा काय दिलं रे? पट. हे चालू आहे ना 3. हा, पट. पट म्हणजे काय रे मग? हा, पट म्हणजे पट, वसन, वस्त्र, अंगरखा. मग काय कडे? अंगरखा म्हणजेच काय रे? बरोबर आहे. आपण घालायचा गणवेश म्हणजे अंगरखा. वस्त्र, वसन आणि पट. पट म्हणजे काय रे? चौकट आपली. हा, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? पट वेगळा, दरवाजा वेगळा, ती पट. वसन हा, आणि वस्त्र. वस्त्र म्हणजे काय? कपडे. आणि अंगरखा म्हणजे गणवेश आहे आपला. म्हणजे ह्या तिघापेक्षा अंगरखा वेगळा आहे. म्हणून 3ऱ्याचं पर्याय नंबर 4 हे लक्षात घ्या. आणि दुसऱ्याचं कोणतं आलं होतं? हेम. चला पुढचं. आता त्वेष. पुढचं, त्वेष म्हणजेच काय रे? राग. रोष म्हणजेच त्वेष म्हणजेच राग. त्याच्यानंतर कलह म्हणजे भांडण आहे. कोप म्हणजे त्वेष, रोष. कलह वेगळा शब्द आहे. चला इथला आता 5वा, ह्या पानावरचा 5वा, ललना. ललना म्हणजेच काय रे? नारी. कांता. कांता म्हणजेच काय? दारा, जाया. कांता, दारा, जाया, ललना. मग कोणतं येईल? कळाला का एकाचा तरी अर्थ? हा, मग काय? दारा म्हणजे बायको, आणि कांता म्हणजे सुद्धा बायको, आणि जाया म्हणजे सुद्धा बायको. म्हणून ह्याच्यातलं वेगळं कोणतं येईल? ललना म्हणजे स्त्री, नारी. म्हणून 5व्याचा पर्याय नंबर 1. हा, चला हे बघा रे, 6वा प्रश्न काय दिले? प्रीती. काय म्हणले? प्रीती. प्रीती म्हणजेच काय रे? प्रेम. प्रीती, प्रेम हे दोन्ही समानार्थी चाले. रुबाब.
अनुराग नाही, रुबाब हा शब्द वेगळा आहे. बरोबर आहे. म्हणून 6व्याचे उत्तर पर्याय नंबर 3. प्रीती, प्रेम आणि अनुराग हे एकच आहेत. चला पुढचं 7वं काय दिलंय? जल. जल म्हणजेच काय रे? पाणी. बरोबर आहे. 7वा जल म्हणजे पाणी. आता इथं पाणी हे वेगळं दिलंय, दुसरी वेलांटी पाणी आपलं. जल म्हणजे आंबू बरोबर आहे, जल म्हणजे उदक बरोबर आहे, पण हे चूक आहे. 7व्याचं उत्तर पाणी आहे आणि इथं रस्व पाणी आलंय, चुकलं. आणि पाणी म्हणजे काय? हात. दुसरी वेलांटी आलं तर जल होते, पहिली वेलांटी आली तर हात. पुढं वासर. वासर म्हणजेच काय रे? हा काय वासर म्हणजे? वासर म्हणजे वार, दिन, वासर हे एकच आहेत, आहे का नाही? मग काय? वासर म्हणजे दिन, वार म्हणजे दिन, आणि मग काय? आता इथं दिन आलं. आता इथं दुसरी वेलांटी आहे दीनची. इथं दिन म्हणजे गरीब आहे, पहिली वेलांटी दिन म्हणजे दिवस आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3 म्हणजेच वार, वासर, दिन. करेक्ट. चला 9वं. 9व्याचं काय? वचक. वचक म्हणजे काय रे? भीती. बरोबर आहे. जरब. जबर. जबर. जबर म्हणजेच काय रे? जबर म्हणजे काय? जोरात. आणि जरब म्हणजे वचक. जरब म्हणजे वचक किंवा भीती, जबर म्हणजे जोरात, दहशत म्हणजे भीती. म्हणजे सगळ्याचे भीती अर्थ आहेत, फक्त जबर लय पडलो रे, लय जबर मार लागला बघा. हे तिथं जबर म्हणजे काय? जोरात. हा ते जबरीत आलंय, पण वचक म्हणजे जरब हे अर्थ आहे समानार्थी, आणि दहशत सुद्धा. हे 10वं बघा बरं. व्योम. व्योम म्हणजेच काय रे? व्योम. हा हा व्योम म्हणजे ढग. वारू म्हणजे ढग का? वाजी म्हणजे ढग का? तुरुंग म्हणजे ढग का? तर तुरुंग म्हणजे वारू आणि वारू म्हणजे वाजी, पण व्योम हे ढग आहे, वेगळा आहे. म्हणून 10व्याचे उत्तर पर्याय नंबर 1. चला विद्यार्थी मित्रांनो, पाहूया 4था प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं म्हणले. मग काय दिले रे? पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ, म्हणजे प्रश्न आहेत आणि त्याच्या उत्तरादाखल योग्य पर्याय शोधायचा. हळुवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? किती सोपा प्रश्न विचारलाय रे. हळुवार म्हणजे अलगत. अरे पहिल्यांदाच आलं उत्तर. हळुवार म्हणजे गंभीर नाही, हळुवार म्हणजे निस्तेज नाही, हळुवार म्हणजे संत नाही. हे चला पुढचं रे. हे दुसरं बघा, फार सोपे सोपे आहेत. मुकुट. मग मुकुट म्हणजेच काय रे? डोक्यावर घालतात ते. मुकुट शब्दाला पर्यायी शब्द निवडा. मुकुट म्हणजे पगडी नाही होत, फेटा नाही होत, टोपी. टोपी, फेटा, पगडी एकच आहे. मग मुकुट म्हणजे काय रे? किरीट. हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला हे तिसरा. पर्याप्त. पर्याप्त म्हणजेच काय? या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? तर पर्याप्त म्हणजेच काय? म्हणजे भरपूर, खूप जास्त बरं का. अपुरा म्हणजे अर्धवट. अप्राप्त म्हणजे प्राप्त न झालेला. पुरेसा हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 3. पर्याय. पर्याप्त म्हणजे पर्याय नाही होत, तर पर्याप्त म्हणजे भरपूर असलेला, पुरेसा. हे 4था. मोल. मग आता मोल म्हणजेच काय? ज्याचं किंमत असते ते. या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? मग मोल म्हणजे अनमोल. बरोबर आहे. मोल म्हणजे किंमत हे करेक्ट आहे. मोल म्हणजे अमोल, दर्जा हे नाही आहेत, अनमोल पण नाही आहेत. हे चला बरं आता शेवटचा 5वा प्रश्न बघा. काय दिलंय? गटात न बसणारा शब्द ओळखा. 2018च्या परीक्षेत आलाय. मग गटात न बसणारा शब्द कोणता ह्याच्यातला? तुरुंग म्हणजे जेल, अश्व म्हणजे घोडा, हां, वारू म्हणजे काय रे? वारू म्हणजे घोडाच का? हां, वारू म्हणजे घोडा. हां, वारू म्हणजे तुरुंग येते. बरोबर आहे. वारू म्हणजे तुरुंग, तुरुंग म्हणजे वारू. आणि कुंजर म्हणजे काय? हत्ती का? कुंजर म्हणजे हत्ती. बरोबर आहे. मग आता बघा काय येईल ह्याचं उत्तर? मग पर्याय नंबर हे आहे हत्ती.
हे आहे घोडा, हे आहे तुरुंग. तुरुंग आणि वारू म्हणजे काय रे? वारू, तुरुंग, अश्व आणि कुंजर. एक लक्षात घ्या, अश्व बरोबर आहे. हा लक्षात घ्या, तुरंग म्हणजे घोडा, अश्व म्हणजे घोडा, वारू म्हणजे सुद्धा घोडाच. घोड्यांनो लक्षात आलं का? मग कुंजर म्हणजे काय? हत्ती. म्हणून पाचव्याचे उत्तर पर्याय नंबर 4. हे चला बरं, हे पाहूया आता पुढचा प्रश्न. 5वा प्रश्न बघा काय दिलंय. दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा, आता अधोरेखित केलेले शब्द आहेत, अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचे. मुलांनो फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे. बघा पहिला प्रश्न, वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. मग आता अधोरेखित केलेले शब्द भाऊ आहे, मग या शब्दाचा समानार्थी शब्द. मग आता भाऊ, भाऊसाठी समानार्थी शब्द एकदम बरोबर आहे. भाऊ म्हणजेच काय रे? भ्राता. मग आता काय येईल याचं उत्तर? हे भरता दिले, भ्रांत दिले, जनक दिले, मग कोणतंही उत्तर बरोबर आहे. हा 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 भाऊ म्हणजे काय? हा हा भ्राता. पण भ्राता कुठं इथं? भ्रांत. भ्रांत म्हणजेच काय? भ्रांत म्हणजेच काय तर एक प्रकारच्या विचार. भरता नाही, जनक म्हणजे वडील, तर भाऊचं उत्तर आहे सहोदर. सहोदर म्हणजेच भाऊ. हे चला हे पुढचा प्रश्न. हे बघ रे, आम्ही दररोज व्यायाम करतो. आता व्यायामासाठी काय आहे? एकदम बरोबर आहे, कष्ट नाही, साहस नाही, कसरत. चला, फुला संगे भ्रमर भिरभिरती. मग भ्रमर, भ्रमरसाठी पर्यायी राजीव, तर फुलासाठी आहे मिलिंद, म्हणजे हे करेक्ट आहे, भुंगा. सुरेंद्र, कुमुद. सुरेंद्र म्हणजे इंद्र आणि कुमुद, कुमुद म्हणजे फुल, पण भ्रमर म्हणजे मिलिंद. बरोबर आहे, भुंगा. चला आता चौथं आणि 5वं बघा. माधव दररोज आई वडिलांना नमन करतो. नमन करतो म्हणजेच काय रे? नमस्कार. मग काय? नमन, प्रणिपात, हे करेक्ट आहे. प्रणिपात म्हणजेच नमन. पूजन म्हणजे पूजा. अभिराम, वदन म्हणजेच नमन येत नाही, तर प्रणिपात म्हणजे नमन. चला 5वा आणि शेवटचा. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मग समुद्राचा समानार्थी शब्द पयोद. पयोद, पयोद म्हणजे नाही, पयोद नाही. हा समुद्र म्हणजे अर्णव, म्हणजे समुद्र. अनिल नाही येणार, पंकज नाही येणार, तर समुद्र म्हणजेच काय रे? अर्णव. समजलं? पयोद म्हणजे ढग, अनिल म्हणजे वारा आणि पंकज म्हणजे काय? कमळ. चला आता पाहूया शेवटचा प्रश्न. बघूया शेवटचा प्रश्न काय दिले. प्रश्न 6वा. पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? आता बघा, समानार्थी शब्द पण चुकीची जोडी. मग आता बघा रे, 6वं मधलं काय? आता झनी म्हणजे लवकर, हां हे बरोबर आहे. हां झनी म्हणजे लवकर, ही जोडी बरोबर आहे. अलगत म्हणजे हळुवार, अरे ही सुद्धा जोडी बरोबर आहे. हां अलगत हळुवार बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं काय? कवन, कविता, हे पण बरोबर आहे. वेल आणि कुंज, हे जोडी वेगळी आहे, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे बघा तुमच्या पुस्तकातला वात्सल्य म्हणजे प्रेम बरोबर आहे. परवा म्हणजे फिकीर बरोबर आहे. सदावर्त म्हणजे अन्नछत्र बरोबर आहे. पण झिम्मड म्हणजे रिमझिम हे चूक आहे, म्हणून त्याचं उत्तर 2. हा बघा बरं, एक दुसरा प्रश्न काय दिलाय? कलावंत म्हणजे, कलावंत म्हणजे कलाकार यायला पाहिजे, पण इथं दिले कला, चुकलं. म्हणजे पहिल्यांदा सापडलं. कर्म म्हणजे कृत्य बरोबर आहे. कर्ण म्हणजे कान, क्षोत्र बरोबर आहे. करुण म्हणजे दयनीय, हे पण समानार्थी शब्द आहेत, पण कलावंत कला चुकलं. तिसरं बघा, गरुड वैनतेय, हे तर बरोबर आहे की रे, गरुडाचं वैनतेय. गमन, गमन म्हणजे जाणे आणि आगमन म्हणजे येणे, चुकलं ही जोडी, म्हणून 2. गर्जना म्हणजे आरोळी, गहन म्हणजे अगम्य, बरोबर. हे चला चौथं. जिव्हा म्हणजे जीभ,
आणि इथं दिलं जीव, चुकलं. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1, जिव्हाळा कळवळा, बरोबर आहे. जीवन जीने, बरोबर आहे. जेता विजय, हे पण बरोबर आहे. चला 5वं, दमट आर्द्र, हे बरोबर आहे. दमट म्हणजे आर्द्र. दया कृपा, बरोबर आहे. दर भाव, बरोबर आहे. पण दंतूर आणि सलग हे वेगवेगळे आहेत. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर काय रे 5व्याचं 4.